नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि रब्बी हंगामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे अनुदान आहे हेक्टरी 10,000 रुपये ते आता अकाउंटमध्ये येणे सुरू झालेले आहे. नेमके यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत आणि कोणकोणते जिल्हे आहेत या संदर्भात अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि GR सुद्धा दाखवला होता. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि नेमका कोणत्या बँकेमध्ये जाऊ शकतो, हे जे पैसे आहेत ते कोणत्या बँकेमध्ये येणार आहेत या संदर्भात संपूर्ण डिटेल्स जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठेही थांबायचं नाही, शेवटपर्यंत फक्त हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर पुन्हा एकदा मित्रांनो आपलं स्वागत आहे या योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. चला तर थेट पद्धतीने आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस सुद्धा केला असेल. आपल्याला माहिती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जो GR जाहीर झाला त्यामध्ये रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपयाचे हेक्टरी जे अनुदान आहे ते मिळणार आहे असं एक माहिती आहे. चला तर आपल्याला माहिती आहे हा निधी जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये पुणे, नाशिक आणि अमरावती असे 3 जे विभाग आहेत याच्यामध्ये येणार आहेत असं त्या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे या जिल्ह्याची निधी वाटपास मंजुरी सुद्धा भेटलेली आहे. आता हेक्टरी किती येणार आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये हे मिळणार आहेत. तर 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले आहेत. आता राहिला तिसरा प्रश्न की नेमका कोणत्या बँकेमध्ये येणार, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्नाचं उत्तर आहे की येणार आहे पण कोणत्या बँकेत, तर DBT मार्फत. आपल्याला माहित आहे DBT मार्फत कोणतेही पैसे येतात. आधारला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये हे पैसे पडणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटपास सुरुवात होणार आहे. थेट पूर बाधित जे शेतकरी आहेत, अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे फार मोठं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि याचमुळं रब्बी हंगामामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आता रब्बी हंगाम येत आहे आणि याच रब्बी हंगामातील पिकांसाठी बी बियाणे खरेदीसाठी हे जे हेक्टरी आहेत ते 10,000 रुपये देण्यात येणार आहे. पण हे जे पैसे आहेत ते कशा पद्धतीने जमा होऊ शकतात या संदर्भात माहिती पाहतात तर पुन्हा सुद्धा विनंती, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब पण करायचं आहे. तर हा निधी जो आहे तो आता येणार आहे. आता सर्वांना माहिती आहे की हा निधी आता वितरित केला जाऊ शकतो. पण मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आले त्या शेतकरी बांधवांना मिळू शकतो अशी शक्यता आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर हे थेट पद्धतीने कशा पद्धतीने, तर आधारला जी बँक लिंक आहे, समजा तुमच्या PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे म्हणजे DBT मार्फत तुमच्या खात्यावरती येतील, पण तुमच्या खात्यावरती येण्यासाठी तुमच्या खात्याला DBT लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे. आणि जर DBT लिंक नसेल तर ते पण करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की तुम्हाला जर हे पैसे पडायचे असतील तर मित्रांनो जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे मराठवाडा असेल आणि विदर्भ सुद्धा असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं जे पीक आहे ते पाण्याखाली गेलं आणि सरकारनं असं ठरवलं की शेतकऱ्यांना जे पैसे आर्थिक मदत आहे ते देण्यासाठी काही रक्कम मंजूर करण्यात आली. ती होती 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज आणि त्याच्यामध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी 10,000 रुपये देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार होतं असं राज्य सरकारचं म्हणणं होतं. त्यानुसार जुलै ते सप्टेंबरमध्ये 2025 जे काही अतिवृष्टी झाली त्याला रब्बी हंगामामध्ये बी बियाणे असेल, खते असतील किंवा इतर काही गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपये देण्याचं सरकार काम करत आहे. पण ही जी रक्कम आहे ती फार मोठी कमी आहे. हेक्टरी कमीत कमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली ती कमीत कमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती माझ्या मते तर 50,000 रुपये हेक्टरी भेटायला पाहिजे होती. पण काही शेतकरी बांधवांच्या कमी तर काही शेतकरी बांधवांच्या जास्त पण मिळालेली आहे. पण असो पण शेतकरी बांधवांच्या योग्य ते खात्यावरती लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर आधार लिंक बँकेमध्येच ही भेटायला पाहिजे अशी विनंती आहे. दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून ही जी रक्कम आहे ती मी सांगितल्याप्रमाणे आधार लिंक बँकेमध्ये पडणारच आहे. पण एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की
कोणते कोणते जिल्हे आहेत हे सुद्धा मी व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेलं आहे की नेमके कोणकोणते जिल्हे यामध्ये येतात. तर पुन्हा सुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न करेल. पण पुन्हा सुद्धा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे ही जो निधी आहे ते जुलै ते सप्टेंबर 2025च्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या जे काही शेतकरी बांधव आहेत रब्बी हंगामामध्ये त्यांना ही नक्कीच मदत ही उपयोगी पडेल अशी सुद्धा माहिती आहे. दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाचा निधी ठरणार आहे. आणि या आपण जर पाहिलं तर दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे जो निधी आहे तो उपयोगी पडणारच आहे. पण आता राहिलेले जिल्हे सुद्धा येणे बाकी आहेत की आपल्याला माहिती आहे की फक्त हे आपण जर विभाग मी सांगितलेल्याप्रमाणे कोणकोणते विभाग आहेत तर आपण लक्षात घ्या की याच्यामध्ये पुणे, नाशिक आणि अमरावती हे 3 विभाग देण्यात आलेले आहेत आणि या विभागामध्ये आता वाटप सुरू होणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त अनेक काय जे विभाग आहेत जसे की आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे याला पण छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे आणि या विभागाला पण मदत मिळायला पाहिजे अशी सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर यासाठी आपल्याला माहिती आहे रब्बी हंगामासाठी 10,000 रुपये देण्याचा शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे आणि तो शासन निर्णय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड सुद्धा तो व्हिडिओ केलेला आहे GR सहित. आणि आपण पाहिलं तर याच्यामध्ये नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBT मार्फत आधार संलग्न बँकेमध्येच ही रक्कम साधारणपणे आपण पाहिली तर 1,765 कोटी 22,92,000 रुपयाची वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची असा व्हिडिओ आहे मित्रांनो. राज्य सरकारच्या माध्यमातून आता हा जो GR सुद्धा प्रसिद्ध झाला होता त्यामध्ये मुख्यतः जिल्हे सुद्धा आहेत. तर आपण पाहिले तर सातारा, नाशिक, धुळे. आता पहा सातारा जिल्हा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक महत्त्वाचं काम म्हणजे काय करायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आधार जी बँक आहे म्हणजे आधारला बँक कोणती लिंक आहे हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे. या संदर्भात सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊ. फक्त आपण हे जो रब्बी हंगामात जे काही रक्कम येणार आहे ती रक्कम कोणत्या बँकेमध्ये जाऊ शकते आणि तुम्हाला जर याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवट करून बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये भेटेल. आता पहा तुम्हाला काय करायचं आहे. आता आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे यासाठी आपल्याला तुम्ही जे तुमचं जवळपासचे ई सेवा केंद्र असेल किंवा आपण त्याला काय म्हणतो जे ऑनलाईनचं दुकान आहे तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला सोप्यात सोपं काय करायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे की आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे किंवा DBTला कोणती बँक लिंक आहे ते चेक करून द्या. ते तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते तुम्हाला सांगतील की नेमकं कोणती बँक लिंक आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे पैसे जे आहेत ते येतील आणि तुम्हाला सांगण्यासुद्धा सोपे जाईल आणि चेक करण्यासुद्धा सोपे जाईल. तुमच्या जी काय बँक आहे समजा SBI असेल किंवा इतर कोणते सुद्धा बँक असतील आधार कार्डला लिंक असते ती लिंक बँक ती तुम्हाला सांगतील तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर जाईल. यामुळं एवढा मोठा व्हिडिओ झाला. धन्यवाद. आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि जो बेल आयकॉन आहे तो ऑल प्रेस करायचा आहे जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. धन्यवाद.